देशी गायींना राज्यमाता गोमाता म्हणून घोषित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. सरकारच्या निर्णयाचं विविध हिंदू संघटनांकडून स्वागत. मराठा आरक्षणाबाबत माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारला. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ठाण्यातील मेट्रो भुयारी मार्गांच्या प्रकल्पांसाठी मोठी तरतूद, तर रमाबाई आंबेडकर नगर कामराज नगरच्या पुनर्विकासाला गती देण्याचा निर्णय. सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीमध्ये मोठी वाढ. ग्रॅज्युएटीची मर्यादा 14 लाखांवरून 20 लाखांवर. मुख्यमंत्र्यांशी बैठकीनंतर आदिवासींचं आंदोलन तुर्तास स्थगित. रखडलेल्या भरती प्रक्रियेवर निर्णयाबद्दल आश्वासन मिळाल्याची जिरवळांची माहिती. सदोष गणवेशावरून रोहित पवारांचा सरकारला इशारा, तर सरकारच्या निर्णयामुळे महिला बचत गटाला रोजगार मिळाल्याचा केसरकरांचा दावा. नांदेडमध्ये सुविधा केंद्राच्या संचालकाने लुटले लाडकी बहिणींचे पैसे. लाभार्थी महिलांच्या खात्याला जोडली पुरुषांची बँक खाती. केंद्र संचालक सचिन थोरात फरार. पुण्यातल्या उच्च शिक्षित महिलेला 3,05,00,000 रुपयांचा गंडा. चीनमध्ये ड्रग्ज पाठवल्याचं सांगून फसवणूक. बँकेतले पैसे सरकारच्या सुरक्षा खात्यामध्ये ठेवण्यास सांगून लुबाडलं. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद बांधकाम विभागामध्ये ठाकरेंच्या नेत्याकडून ठेकेदाराच्या बॉडीगार्डला मारहाण. बांधकाम ठेकेदारीवरून जोरदार राडा. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची मुलगी संजना जाधवांच्या कारला भरधाव पिकअपची धडक. थोडक्यात बचावल्या संजना जाधव. नागपूरमधल्या केळवत परिसरामध्ये हिट अँड रनचं प्रकरण. अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये दुचाकीवरच्या तिघांचा मृत्यू. चालकाचा शोध सुरू. अमरावती जिल्हा भूकंपानं हादरला. अमरावती शहर, चिखलदरा, अचलपूर, अंजनगाव, सुरजी या तालुक्यामध्ये 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. तिरुपतीच्या लाडवांमध्ये बनावट तूप असल्याचं उघड. जाहीर वक्तव्य करणाऱ्या चंद्राबाबू नायडूंना सुप्रीम कोर्टानं झापलं. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणींच्या दागिन्यांना झळाळी देण्याचं काम सुरू. मूल्यमापनाच्या नंतर उतरवणार दागिन्यांचा विमा. कानपूर टेस्टमध्ये भारताची धुवाधार बॅटिंग. सर्वाधिक वेगानं अर्धशतक आणि शतकाचा विक्रम टीम इंडियाच्या नावावर. आतापर्यंत भारताच्या 4 बाद 229 धावा. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार. 8 ऑक्टोबरला पुरस्काराचं वितरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.